अहमदनगर शहरातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन अहमदनगर मोबाईल रिटेल असोसिएशनच्या वतीने अहमदनगर शहरामध्ये आज महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। या महारक्तदान शिबिरामध्ये स्वतः जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक राकेश ओला, आमदार संग्राम जगताप यांनी रक्तदान केले। अहमदनगर जिल्ह्यातील पहिलं महारक्तदान शिबिर असून अहमदनगर शहरातील सर्व रक्तपेढ्यांचे कर्मचारी या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी झालेत। सुमारे 5000 रक्तपिशव्यांचे संकलन या शिबिरामध्ये होणार असल्याचं आयोजकांच्या वतीने सांगण्यात आलंय। ब्लड डोनेशन कॅम्प आज आयोजित केलेला आहे। ते खरं तर एक चांगला उपक्रम आहे। आपण म्हणतात की रक्तदान महादान आहे, ते सर्वात मोठा दान आहे। आता आज या ब्लड डोनेशन कॅम्पमध्ये मला असं वाटतं आहे आपले शहराचे सर्व ब्लड बँक्स जो आहे इथे उपस्थित आहे। माझी फक्त आपले अहमदनगर मोबाईल रिटेल असोसिएशनला विनंती आहे की आपला जो इथे जो ब्लड कलेक्शन होणार आहे ते सर्व जे गरजू जे आपले अस्पताल आहेत त्याच्यामध्ये जे ब्लड बँक्स आहेत त्याच्यामध्ये ते एक प्रपोर्शनल डिस्ट्रीब्यूट झालं पाहिजे, जेणेकरून सर्वांकडे ब्लडची काही कमतरता राहणार नाही। हा खरं तर एक चांगला उपक्रम आहे। असे उपक्रम आपल्या शहरामध्ये आणखी राबवले पाहिजे। अहमदनगर मोबाईल रिटेल असोसिएशन खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद। रक्तदान शिबिरासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावर सर्व सन्माननीय आमदार महोदय, सर्व सहकारी अधिकारी आणि प्रतिष्ठित व्यक्तिगत, या कार्यक्रमात सहभागी झालेले सर्व रक्तदाते आणि सर्व आरोग्य विभागाचे कर्मचारी अधिकारी, अतिशय भव्य असा कॅम्प आदित्य जगताप यांनी या ठिकाणी आयोजित करून नगरकरांच्या इतिहासामध्ये अजून एक सुवर्णक्षण ॲड केलेला आहे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। आपण 5000चं उद्दिष्ट ठेवलेलं आहे। सकाळी मी आलो होतो त्यावेळी 500 क्रॉस केलं होतं 10:30च्या दरम्यान, आता तर 1000 क्रॉस केलेला आहे। या स्पीडने गेलो तर आपण 5000चे पुढे जाऊ याच्याबद्दल काही शंका माझ्या मनात तर नाही आहे। आपण या शहराच्या दृष्टीने एक नावलौकिक मिळवण्याचा आणि एक पॉझिटिव्ह इंडिकेशन देशाला जगाला देण्याचा जो हा प्रयत्न केलेला आहे, अतिशय स्तुत्य उपक्रम आपला आहे। या उपक्रमाला माझ्या वतीने जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांच्या वतीने मी शुभेच्छा देतो आणि आपल्या या आयोजनामध्ये काही आमच्या वतीने करण्याची आवश्यकता असेल तर निश्चित आपण सांगा, आपण नेहमीच तुमच्यासोबत राहू। या ठिकाणी फक्त एक सजेशन मी आपले देऊ इच्छितो। आपल्याला 14 जून हा एक जागतिक रक्तदान दिवस असतो, तर तो तुम्ही जर ॲन्युअली तसं जर फिक्स केला 14 जूनला तुम्ही दरवर्षी घ्यायचा तर खूप मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्स त्याला मिळू शकतो आणि 5000च्या वर तुमचा जो उद्दिष्ट असेल तो देखील दरवर्षी तुम्ही क्रॉस करू शकता असं मला वाटतं। जेणेकरून एक दिवस तुम्ही फिक्स केलं तर लोक प्लॅन करतील तसं, त्यानुसार त्यांचे जे डोनेशन्स असतात ते शेड्यूल ठरवतील आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये रिस्पॉन्स मिळेल आणि आपल्या शहराला देखील एक ओळख तयार होईल त्या दृष्टीने, अशी माझी सजेशन आहे। आपल्याला खूप खूप शुभेच्छा। आता वारकऱ्यांचे दिवस सध्या सुरू आहेत। उद्या आपल्या विठ्ठलाची महापूजा होणार आहे। विठ्ठलचरणी मी आपल्या सर्व नगरकरांना, सर्व रक्तदात्यांना आणि एक कॅम्प आयोजकांना सुखी समाधानी ठेवू अशी मी प्रार्थना करतो। थांबतो। जय हिंद। 3 वर्षापासून आपण ऑल इंडिया मोबाईल रिटेलर असोसिएशन व अहमदनगर मोबाईल रिटेलर असोसिएशनच्या माध्यमातून नगर शहरात प्रेरणा प्रतिष्ठान असेल, संग्राम सोशल फाउंडेशन असेल किंवा आयलनगरच्या माध्यमातून हे भव्य रक्तदान शिबिर मागील 3 वर्षापासून आयोजित करत आहोत। मागच्या वर्षी एक रेकॉर्ड ब्रेक रक्तदान या जिल्ह्यात आपण 2000पेक्षाही जास्त पिशव्यांचे संकलन करून एक रेकॉर्ड निर्माण केला होता आणि त्या धर्तीवर जसं तुम्ही म्हटले की कोविडमध्ये आपण पाहिलं की रक्ताचं महत्त्व काय, रक्तदाते मिळत नव्हते किंवा ब्लड मिळत नव्हतं, त्याचा संकल्प घेऊन नगर जिल्ह्याची जी 1 महिन्याची जी कॅपॅसिटी रक्त जे ब्लड लागतं 3500 ब्लड बॅग्स नगर जिल्ह्याला पूर्ण रक्तपेढ्यांना लागतात, तर तोच संकल्प आम्ही निवडलेला आहे आणि त्यापैकी 2000
ब्लड डोनेशन ऑलरेडी आज आपलं झालेलं आहे आणि आज 12-1 वाजेपर्यंत झालं, तर संध्याकाळी 8 वाजेपर्यंत हे ब्लड डोनेशन चालणार आहे आणि नक्कीच विक्रमी 5,000पेक्षाही जास्त ब्लड डोनेशन आज होईल याचा मला विश्वास आहे. आणि गरजू रुग्णांना आम्ही या माध्यमातून मोफत रक्तही देणार आहोत, त्या मोफत ब्लडच्या पिशव्याही देणार आहोत. काही रुग्णांना 50% सवलती दरातही मिळणार. तर यापुढेही सगळ्यांना आव्हान करेन की या महान कार्यास आपण सगळ्यांनी नगरकरांनी असंच सहकार्य व पाठिंबा द्यावा. धन्यवाद. खरं तर एमरा म्हणजे अहमदनगर मोबाईल रिटेल असोसिएशन ही जी संघटना ही गेल्या काही वर्षापासून नगर जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे आणि ह्या संघटनेचे प्रमुख एक मार्गदर्शक होते स्वर्गवासीय भावेजी सोलंकी यांच्या स्मरणार्थ गेल्या एक वर्षभरापूर्वी त्यांच्या स्मरणार्थ एक ब्लड डोनेशन कॅम्प नगरमध्ये या संघटनेने आयोजित केला गेला होता आणि त्याला एक चांगला प्रतिसाद हा खरं तर आपल्याला पाहायला मिळाला. म्हणून या एमरा या संघटनेने पुढाकार घेतला की या वर्षी देखील तसा एक कॅम्प आपल्याला आयोजित करायचा आणि याच्यामध्ये आय लव्ह नगरचं फाउंडेशन असेल की एमरा मोबाईल असोसिएशन असेल अनेक वेगवेगळ्या छोट्या मोठ्या संघटना आहेत की ज्यांनी याला पाठिंबा दिला, पाठबळ दिलं. आणि फक्त पाठबळ नाही तर याच्यामध्ये आपण जर प्रामुख्याने पाहिलं तर सहभागी देखील लोक आपल्याला सकाळी 6:30ला पहिला डोनर या ठिकाणी रक्तदान करत होता. हे एक वैशिष्ट्य आपल्याला याच्यामध्ये उल्लेख करावा लागेल. आणि मला खात्री आहे की हा ब्लड डोनेशन कॅम्प हा ज्या वेळेला झाला ते यांनी नगर जिल्ह्याचा एक रेकॉर्ड ब्रेक केला. सर्वात जास्त हे ब्लड डोनेशन कॅम्प हे यांनी केलं आणि आज जर याचं प्राथमिक स्वरूपामध्ये होत असला तरी 2 दिवसापूर्वी देखील तालुका स्तरावरती झालेला आहे आणि जवळपास याच्यामध्ये प्रत्येक तालुक्यातून मिळून संपूर्ण जिल्ह्याचं जर यांचं कॅल्क्युलेशन केलं तर तो देखील जवळपास 1200 ते 1500चा आकडा हा त्यांचा ब्लड डोनेशनचा झालेला आहे. म्हणजे हा मला वाटतं किमान 4-5 हजारच्या पुढे हा आकडा जाईल कारण की तालुक्याचा आणि जिल्ह्याचा आणि शहराचा धरून. त्यामुळं अशाच पद्धतीनं लोकांनी पुढच्या काळामध्ये असाच ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित करावा कारण ब्लड डोनेशन म्हणजे ही कुठल्याही बाजारामध्ये न मिळणारी वस्तू आहे. कुठल्याही प्रकारे आपल्याला खर्च उपलब्धता होऊ शकत नाही. जोपर्यंत डोनर मिळत नाही तोपर्यंत ब्लड मिळू शकत नाही. त्यामुळं एमरा अहमदनगर मोबाईल रिटेलर असोसिएशन या संस्थेचे मी मनपूर्वक त्यांचे आभार. उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी अमोल भांबरकर, अहमदनगर.